शहरात पुन्हा एकदा नकली पोलिसांच्या टोळीने धाडसाने लूट केली आहे। आज सकाळी काँग्रेस नगरमधील डफडे हॉस्पिटल समोर वृद्ध दाम्पत्याला टार्गेट करत आरोपीने 1.5 लाख रुपयाचे दागिने लाभविले। नकली पोलिसांची बतावणी करत महिलेला फसवून तिच्याकडील दागिने उचलून पसार झाले। या धाडसी घटनेमुळे शहरातील पोलिसी धाकावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आज सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास अतुल मंगल कार्यालयाजवळील डफडे हॉस्पिटल समोर काँग्रेस नगर येथील अरुण चांदोरे व त्यांची पत्नी कमल चांदोरे हे वृद्ध दाम्पत्य आले होते। अरुण चांदोरे यांना हॉस्पिटलमध्ये दाखवण्यासाठी त्यांची पत्नी कमल चांदोरे ऑटोतून उतरली आणि हॉस्पिटलच्या आत गेली। तोपर्यंत तिथे आलेल्या 3 जणांच्या टोळीतील एका आरोपीने महिलेपाशी येऊन सांगितले की या परिसरात लूटपाट होऊ शकते, आपण वृद्ध आहात म्हणून आपल्या दागिन्यांची काळजी घ्या, ते काढून रुमालात ठेवून जवळ सांभाळा। भाबड्या विश्वासाने कमल चांदोरे यांनी आपले सोन्याचे दागिने काढून आरोपीकडे दिलेल्या रुमालात ठेवले। महिला परत हॉस्पिटलच्या आत गेल्यावर रुमालात दागिन्यांच्या ऐवजी दगड असल्याचे दिसून आले। लगेचच महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने आरडाओरड केली। त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या नर्स हर्षा यांनी ताबडतोब बाहेर धाव घेतली, मात्र आरोपींनी तेवढ्यातच पसार होण्यात यश मिळविले। या बनावट पोलिसांनी कमल चांदोरे यांच्याकडून तब्बल 1.5 लाख रुपये किमतीचे दागिने लुटले। घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि एसीपी संजय खताडे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून आसपासच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। या घटनेमुळे काँग्रेस नगर परिसरात खळबळ उडाली असून वृद्धांना टार्गेट करणाऱ्या नकली पोलिसांच्या टोळीबद्दल नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। अमरावती पोलीस आयुक्तालय क्षेत्रामध्ये नकली पोलीस म्हणजे तुते पोलीस फिरत असून यांनी 2 ठिकाणी वेगळ्या घटनांना अंजाम दिलेला आहे। विशेष म्हणजे अमरावती येथील गाळगेनगर पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या रामपुरी कॅम्प या ठिकाणी केएल कॉलेज ते रामपुरी कॅम्प जाणारा जो मार्ग आहे त्या ठिकाणी यशोदीप आयएस अकॅडमी जवळ भारती मोहन केवलान या 44 वर्षीय महिला जेव्हा आपल्या घरी जात होती तिला सांगितले की समोर मर्डर झालेला आहे आणि समोर चांगले लोक नाही आहे, आपण आपल्या बंगल्या घालून स्वतः रुमालमध्ये ठेवा आणि तो रुमाल त्यांच्या हातात दिला। जेव्हा भारती केवलानी घरी पोहोचल्या तेव्हा त्या रुमालमध्ये काहीच सापडलं नाही। असे 3 अज्ञात जे आहेत ते पसार झाले। विशेष म्हणजे याच प्रकारची घटना राजापेठ पोलीस स्टेशनला झाली आहे। येथे सुद्धा नकली पोलीस म्हणून आलेले 3 अज्ञात आरोपी या ठिकाणी डफडे हॉस्पिटलमध्ये एक वृद्ध महिला आली होती, आपल्या पतीला घेऊन आली होती आणि ती अंदर गेल्यानंतर तिला बाहेर बोलवण्यात आलं आणि तिच्यासोबतच याच प्रकारची घटना झाली की इथे परिसरामध्ये चांगले लोक नाही आहेत, तुमच्या दागिन्यांना धोका आहेत आणि ते दागिने त्यांच्याकडून घेऊन त्यांच्याच रुमालमध्ये देण्यात आले आणि नंतर हे आरोपी पसार झालेले आहे। शहरामध्ये नकली पोलीस म्हणून लुटणारी ही टोळी आहे तरी कोण याचा तपास आता पोलीस आयुक्त आणि या क्षेत्रामध्ये करणे गरजेचे आहे। नागरिकांनी सुद्धा सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे। कोणी स्वतःला पोलीस म्हणत असणार तर त्याच्याकडून त्याचा ओळखपत्र मागा किंवा तो पोलीस आहे की नाही याची सुद्धा माहिती काढा। कोणीही पोलीस या प्रकारे दागिने मागत नाही, म्हणून अशा आरोपी संदर्भात जर कोणती माहिती मिळाली तर पोलिसांना सूचना द्या। वृद्ध महिलेला फसवून 1.5 लाखाचे दागिने लुटलेले आरोपी अजूनही फरार आहेत। पोलिसांनी तपासणी चक्रे वेगाने फिरवली असून आरोपी लवकरच जेरबंद होतील असा विश्वास पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे। एकाच दिवशी 2 महिलांना लुटण्याच्या घटना घडल्याने नकली पोलिसांचा असाच दहशतवाद सुरू राहणार का असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडतोय। हे थांबविण्यासाठी पोलिसांनी आता काय ठोस पावले उचलतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे।